मित्र नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे वटपौर्णिमा. सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज पौर्णिमेनिमित्त आम्ही आज घरी असल्याकारणाने आम्ही चाललो आहे अळमी शोधायला जंगलात. रोवणं शोधायला जातो आहे. बघूया रोवणं भेटली का, कारण अधिक मास त्यात पाऊस वर खाली, त्याच्यामुळे काही ठिकाणी रोवणं रुजलेली रोवणं कुसून घेत, म्हणजे कोणाची काही फेरी झाली नाही. तर आज घरी असल्यामुळे जरा मिळतात काय बघूया, कारण शोधला तर देव पण सापडतो असं म्हणतात. परंतु रोवणं काय नशिबात असतील तरच मिळतात, हे कोकणकरांना माहितीच की. कारण रोवणं मिळणारा हा खरा नशीबवान माणूस. तर जाऊन बघतो आज मिळतात काय रोवणं. पावसाचं वातावरण दिसते, मुसळधार लागेल असं. जबरदस्त पाऊस पडतो मित्रांनो सकाळपासून. आणि खालून आता येता झाडी झुडपं होती, त्याच्यामुळे फोन काढला नव्हता. आणि पाऊस तर चालूच आहे. बऱ्याच ठिकाणी फिरलो, परंतु काय अजून रोवणं काही मिळाले नाहीत. फिरायचं कारण एवढंच होतं की आज, कारण मध्येच पाऊस गेला होता आणि आता पाऊस पडायला सुरुवात झाली ना, तर त्या पिरियडमध्ये काही ठिकाणी अळंबी म्हणजे रोवणं रुजून कुसली होती. कारण तिकडे कोण गेलेलंच नाही, कोणाचा जाण्याचा तिकडे संपर्कच झाला नाही. तर आणि कोणाला ती दिसलीच नाही, त्याच्यामुळे त्या कुसून वाट लागली त्यांची. तर आज घरी असल्यामुळे म्हणालो की थोडं जाऊन फिरून येऊया, कुठे काही आपल्या नशिबात असेल तर मिळेल. बाबू गेला इथे बघायला आतमध्ये काय सापडते काय, कारण इथे एक जागा आहे रोवणीची. आता वाजलेत 12, जवळजवळ आम्हाला 1.5 तास झाला असेल आम्ही फिरतोयच. तर बऱ्याच ठिकाणी मित्रांनो फिरून हे बघा, इथे थोड्याशा कळ्या दिसल्या आहेत. यावर्षी सुरुवात आहे आणि पुढे बघू किती मिळत आहेत. ह्या मित्रांनो आता खतून घेतो, नंतर दाखवतो. थोड्याशा कळ्या भेटल्या आहेत इथे, पर्यामध्ये धुवून व्यवस्थित पानावर ठेवल्या आहेत. जास्त काय रुजली नाही रोवण. आता चाललो आहे घराकडे. कंटाळा तर आलेला आहेच, पण जाता जाता इकडे 2-3 रोवणी आहेत त्या बघूया. कोणती रिक्षा होती ती? हां, साफसफाई केली आहे बा. हे काय तोडलेलं आहे कोणतरी. असं जंगलात फिरत फिरत जाऊन ज्या ठराविक जागा आहेत ना, ते 4 ते 5 वेळा तरी पालटायला लागतात, तेव्हा कुठं नशिबात भेटते. नाहीतर नाहीच. हे असं व्यवस्थित बघायला का लागतं, कारण बारीक बारीक ज्या कळ्या आलेल्या असतात ना,
त्याच्यावरती पातेरा असतो, असा खोदलेला पातेरा वगैरे असतो ना, तो साईडला करावा लागतो कारण त्याच्या खाली असतात त्या. सुरुवातीला आम्हाला पण जागा माहिती नव्हत्या, परंतु असंच फिरून जे कोणी रोवणं खतलेल्या जागा होत्या ना, त्या बघून आम्हाला पण समजलं की या जागी रोवणं रुजतात. तर काही जण घरात बसून असतात फक्त, आपल्याला जागाच माहिती नाही तर कशाला फिरायचं. मी म्हणतो फिरल्याशिवाय जागा माहिती नाही पडणार. इकडनं वाटतं बघून गेला असं वाटतंय रे, इकडनं बघूनच गेला असेल त्या. जाता जाता होई शिरी राहणे. आत्ताशी ना मित्रांनो सुरुवात झाली आहे, कारण सीझन अजून भर आलाय नाही चांगला, परंतु काही ठिकाणी कुजल्यात म्हणूनसाठी फिरावं लागते. आपल्या हो इथं आम्ही बसली होती. का गेला असं वाटतं खालनं, इथपर्यंत आलाय म्हणजे जाऊ नये का. मरता वाकून गेला असता खालनं.